गाजराचा सीझन चालू झाला आहे आणि मस्तपैकी गाजराच्या हलव्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे। चला तर मग रेसिपी बघूया। मी इथे 1 किलो गाजर घेतले होते। अर्ध्या तासासाठी गाजर पाण्यात भिजत ठेवले होते मी। त्यानंतर त्याची साल काढून घेतली। आता ह्याला बारीक खिसणीने मी पूर्ण गाजर खिसून घेणार आहे। अशा प्रकारे मी पूर्ण गाजर खिसून घेतले। आता एका भांड्यात आपण हे काढून घेऊयात। कढईमध्ये इथं मी साजूक तूप घेतलं आहे। तुम्ही तेलातही बनवू शकता। तूप तापल्यावर हे गाजर आपण खिसलेले त्यात ॲड करूयात आणि व्यवस्थित ह्याला 10 ते 15 मिनिटं गाजरातलं पाणी सुकूस तोपर्यंत ह्याला भाजून घेऊयात। व्यवस्थित गाजर बघा भाजून घेतले, परतून घेतले। आता त्यामध्ये मी अर्धा लिटर दूध घेतलं होतं, पण त्यातलेही मी थोडंसं ठेवणार आहे, पूर्ण नाही टाकायचं। आता ह्यालाही आपण दूध आटूस तर 10 मिनिटं परतून घेऊयात। व्यवस्थित गाजर आता दुधामध्ये शिजलं आहे आपलं। तुम्ही बघू शकता दूध आता आटलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकूया। मी 1.5 कप साखर घेतलं होतं 1 किलो गाजरासाठी। आता साखर टाकल्यानंतर पुन्हा त्याला साखरेचं पाणी सुटेल। मग ते साखरेचं पाणी आटूस तोपर्यंत आपल्याला पुन्हा हे व्यवस्थित परतून घ्यायचं। ह्याला मला 10 ते 15 मिनिटं लागली होती। आता मी ह्याच्यात अर्धा पाव खवा ॲड केलाय। खवा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तोपर्यंत आपलं साखरेचं पाणी सुद्धा आटून जाईल त्यातलं। आता वरून ड्रायफ्रुट्स ॲड केलेत। किती छान दिसतोय आपला हलवा। खायलाही खूप टेस्टी झाला होता। विलायची पावडर टाकूया आपण अर्धा चमचा। पुन्हा एकदा आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आता आपण सर्व करूया। मी इथे एका प्लेटमध्ये हलवा काढून घेतला आहे। वरून ड्रायफ्रुट्स टाकले होते आणि थोडासा खवा टाकला होता। किती छान दिसतोय गाजराचा हलवा आणि खायलाही खूप छान लागत होता। तुम्ही नक्की ट्राय करा।